आज आलोय तर लक्षात घे, तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणगे टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. हे म्हणून आज लक्षात घे, साईंच्या आशीर्वादाने तुझ्या समोर उभा आहे. आज एक काम करायचं, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 16 आहे, तुझं वय 18 आहे, तुझं वय 12 आहे, तुझं वय 50 आहे, पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. हे बाबा, तुझं वय 50 वर्षाचं आहे, 5 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेली बघ. आई गेल्यानंतर आईचा फोटो मात्र अगदी त्या भिंतीवरती तू नक्कीच टांगला असणार. जोपर्यंत आमचा आईबाप आमच्या समोर असतो, आईबापाची किंमत आम्हाला कधी कळाली नाही आणि भिंतीवरच्या आईबापानं आम्हाला कधीच मिठीमध्ये घेतलं नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचा बघ. पळत पळत घरी जायचा, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचे. त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पुराण पळत पळत आज घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न पोरानं तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते. ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या लेकराला साहेब 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये मी ठेवलं साहेब, प्रत्येक क्षणाला मी त्याची